नमस्कार, मी तेजल. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोकणातील जाळीदार घावणे आणि ओल्या नारळाची चटणी. ही रेसिपी एवढ्या सोप्या पद्धतीने दाखविली आहे की तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी परफेक्ट पद्धतीने बनवू शकता. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. घावण्यासाठी लागणारा तांदूळ हा नेहमी जुना तांदूळच वापरावा. तर जुना तांदूळ ओळखायचा कसा? 1-2 तांदूळ दाताखाली चावून बघा. कडकन तुटला तर तो जुना आहे असं समजायचा. पूर्वी कोकणात जया नावाच्या तांदळाचं पीक घेतलं जायचं. हे तांदूळ 2-3 वर्ष ठेवून जुने झाल्यावर त्याचे घावणे बनवले जायचे. आता सध्या तरी कोणाकडे जया तांदूळ मिळणे कठीण आहे. कोणाकडे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रेशनच्या तांदळाचे घावणेही छान होतात. मी इथे रेशनचा तांदूळ वापरला आहे. हे तांदूळ मी रात्री 2-3 वेळा चांगले धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता हे पाणी फेकून द्यायचे किंवा तुम्ही झाडांनाही वापरू शकता. तांदूळ छान भिजलेत. थोडे थोडे पाणी घालत मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली व एका भांड्यामध्ये काढून घेतली. घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे थोडे पाणी घालत मिश्रण पातळ करून घ्यायचे. घावण्याचे पीठ हे पातळच असते, पण जास्त पातळही करू नका. दुधापेक्षा थोडंसं घट्ट बॅटर बनवून घ्यायचं आणि त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं. आता गॅसवर भिडा गरम करायला ठेवूयात. तुमच्याकडे भिडा नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनसुद्धा वापरू शकता. घावणे टाकण्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका प्लेटमध्ये कॉटनचा कपडा किंवा रुमाल पसरवून घ्यायचा. एक कांदा आडवा कापून त्यात वरच्या साईडने सुरी किंवा चमचा रोवून घ्यायचा. एका वाटीमध्ये थोडं तेल काढून घ्यायचं आणि त्या कांद्याच्या सहाय्याने भिड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. घावण घालताना गॅस हा फास्टच ठेवायचा. पेला किंवा डाळ वाढायच्या चमच्याने मिश्रण नीट ढवळून घ्यायचं आणि लगेचच एका धारेने भिड्यावरती ओतत हात गोल फिरवायचा. छान जाळी पडते. असं केल्याने पूर्ण भिड्याला समप्रमाणात घावण्याचं बॅटर पडतं. कुठे जाड पातळ राहत नाही. लगेचच वरती झाकण ठेवून देऊयात. अर्धा 1 मिनिटानंतर झाकण लगेचच बाजूला करूया. आता गॅस मिडियम ठेवायचा. जास्त फास्ट ठेवला तर घावणा करपू शकतो आणि लो असेल तर घावण्यातील पाणी लवकर सुकणार नाही. हळूहळू भिड्यावरचे पाणी सुकू लागल्यावर घावण्याच्या कडा भिड्यापासून वेगळ्या होतात. तेव्हा काविलत्याने किंवा डोसा पलटवायच्या चमच्याने हळूहळू सर्व बाजूने कडा सोडून घ्यायच्या. घावण जराही न चिकटता व्यवस्थित उचलला जातो. घावण नेहमी कॉटनच्या कपड्यावरच ठेवावा. अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व घावण तयार करून घेऊ. थंड झाल्यावर घावण फोल्ड करून ठेवू शकता. तयार आहेत कोकणातील मस्त जाळीदार घावणे. चला आता चटणी बघूयात. एक मोठी ओल्या नारळाचं खोबरं खोवून घेतलं. तुम्ही वेळी नसेल तर खोबऱ्याचे बारीक तुकडेही करून घेऊ शकता. 8-9 लसूण पाकळ्या, 4-5 ओल्या मिरचीचे तुकडे घेऊ. हे सगळं एकत्र मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ. चवीनुसार मीठ टाकूयात. ही तयार चटणी एका भांड्यात काढून घेतली. गॅसवर एक तडका पॅन घेऊयात. पॅन गरम झाल्यावर त्यात 2 चमचे तेल घेऊयात. तेल गरम झाल्यावर त्यात राई टाकू. राई छान तडतडली की कढीपत्ता टाकू आणि हा तडका तयार चटणीमध्ये ओतूया. चमच्याने छान ढवळून तडका नीट सर्व चटणीला लावून घेतला. वरून आवडत असेल तर कोथिंबीर बारीक चिरून टाका. तयार आहे कोकणातील ओल्या खोबऱ्याची चटणी. चला तर मग तुम्ही कधी बनवताय घावणे आणि चटणी? नक्की बनवा आणि घावणे कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त लक्षात ठेवा, तांदूळ हा नेहमी जुनाच वापरायचा. रेशनचा किंवा मसुरी राईस वापरा आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सर्व छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा.